हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असाल. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज ना पूर्ण दिवस खूप 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 कामात गेलाय माझा आणि आता सॉरी, आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 आणि आत्ता ना म्हणजे 6:30 पावणे 7 झाले असतील. एक अगरबत्ती विकणारे दादा आले आणि त्यांनी ना 100ला 4 पॅकेट दिलेत अगरबत्तीचे आणि धूप दिलेला आहे 100ला 4. मी तुम्हाला दाखवते, खूप अमेझिंग क्वालिटी आहे. नाहीतर मी 50ला लोबान अगरबत्ती घेत होती देवीमधून वगैरे आणि मला त्याच अगरबत्त्या 100ला 4 मिळालेल्या आहेत. सो आज तर माझा फायदा डे आहे आणि आता मला श्रेयाकडे सुद्धा जायचं आहे. मी जी लास्ट टाइम तुम्हाला एक मिनिट, सो मी अगरबत्ती घेऊन बसलेली आहे. तुम्ही बघू शकता 4 फ्लेवर आहेत. ही रोज, त्यानंतर ही आहे लॅव्हेंडर, ही आहे कस्तुरी आणि ही लोबान. अशा या, आणि हेच जर मार्केटला गेलं ना 50 रुपयाचं एक पॅकेट मिळतं. सो मला हा फायदा झालेला आहे. दुसरं म्हणजे या अगरबत्ती तुमच्याकडे कितीला मिळते ते मला नक्की सांगा, म्हणजे मी खरंच फायद्यात आहे की तोट्यात मला कळेल. पण हेच पॅकेट ना मी 50ला घेत असते देवीतून आणि हे पॅकेट्स मला मिळालेले आहेत 100ला 4. सो अशी मी आज फायद्यात आहे. कारण खूप दिवसापासून ना माझ्या देवाला अगरबत्ती धूप नव्हतंच. त्याच्यामुळे मलाही असं होत होतं की देवाला अगरबत्ती धूप नाही आहे आणि घरीसुद्धा नव्हतं. सो यातले एक पॅकेट मी घरी ठेवेल, कारण आई मोस्टली धूप लावत नाही. जे काय पूजा मी करते तर मीच लावते आणि माझं पारायण आणखी जवळपास 15 दिवस आहे. म्हणजे एकच आठवडा झाला आहे. उद्याला गुरुवार, उद्याला एक आठवडा होईल माझं पारायण सुरू करून. सो 15 दिवस आणखी माझ्या पारायणाला वेळ आहे. सो मला हे 15 दिवस आरामात जाईल. सो यातलं एक पॅकेट मी घरी नेईल, अगरबत्तीचं एक पॅकेट मी घरी नेईल. शक्यतो 2 नेते, पण एक इथेच ठेवेल, म्हणजे 3 इथे ठेवेल मी आणि एक घरी नेईल. ते यासाठी कारण प्रिशू अगरबत्त्या सर्व इकडं तिकडं करते आणि तिच्या हातात वस्तू लागतातच त्याच्यामुळे. सो असं ही माझी आजची खरेदी. तसं मी खरेदी असं कधी काही करत नाही, पण ते दारात आले आणि संध्याकाळच्या वेळेस आले. आता बरेच जण हे म्हणतात की संध्याकाळला लक्ष्मी द्यायची नसते, पण हे देवासाठीच उपयोगी येणार आहे आणि फायद्याची डील होती. सो मी हे घेतलं. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. मी खरोखर फायद्यात आहे की नाही ते सुद्धा मला नक्की सांगा. आता मी अगरबत्ती धूप लावते आणि अर्ध्या तासानंतर मला निघायचं आहे श्रेयाकडे जायला. सो बॅग रेडी करते. बॅग रेडी यासाठी कारण बॅगेतलं सगळं काढलेलं आहे मी, मसाजर वगैरे घरी नेलेलं. सो ते वगैरे असं सर्व व्यवस्थित करते आधी आणि बाकी काय होतं ते तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो हेच ते अगरबत्ती आणि धूप आहे. लावल्यानंतर मला लक्षात आलं की खरोखर खूप जास्त प्रसन्न वाटत होतं आणि खरंच ओरिजिनल आहे. म्हणजे मार्केटला जसं मिळतात ना एक्झॅक्ट तसंच आहे. सो मी तरी हॅप्पी आहे. सो मी ना रेडी होत होते. मग विचार केला की तुमच्यासोबत खूप दिवसापासून रेडी झाली नाही मी, तर म्हटलं रेडी व्हावं. आता मी केस वगैरे विंचरून घेतलेले आहे. तर ना मी इथे फाउंडेशनमध्ये मॉइश्चरायझर मिक्स केलं आहे. मला एक अर्जंट शूटसुद्धा करून द्यायचं आहे. त्याच्यासाठी त्यांची रिक्वायरमेंट आहे नॅचरल मेकअपची. सो ते करते म्हटलं आणि त्याच्यानंतर श्रेयाकडे जायचं आहे. तर चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. मी ना फाउंडेशनमध्ये मॉइश्चरायझर मिक्स केलेला आहे. पटापट दाखवते. मॉइश्चरायझर हे माझा डॉट अँड कीचा कॉल आलेला. तर मी फाउंडेशन घेतलेलं आहे स्विस ब्युटीचं एअरब्रश फिनिश. सो मी फाउंडेशनमध्ये आता हे केलेलं आहे, मॉइश्चरायझर मिक्स केलं आहे आणि ते सॉरी, मी धूप लावलं आहे ॲक्च्युली आत्ताच आणि नेकला व्यवस्थित लावून घेते. मला जे आहे ना ज्वेलरी टॅनिंग इथलं जे मी बोलले ते लवकर जात नाही आहे आणि ते ना खूपच विचित्र दिसतं आणि मग लोकांना वाटतं की ही माती आहे, पण ती माती नाही आहे, ती ज्वेलरी टॅनिंग आहे जे मी काढायचा खूप दिवसापासून प्रयत्न करते. सो मला कधीही ना इथेच फाउंडेशन आणि पावडर जास्त लावावं लागतं, बाकी फेसचं काही नाही. सो म्हटलं मी रेडी होतच होते. सो तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते की मी क्विक कशी रेडी होते. मी ॲक्च्युली CTM करून घेतलेलं, म्हणजे मी फेस क्लीन केलेला फेसवॉशनी. तसंही आता समर सुरू झालेलं आहे तर ना मी दिवसात ना जेवढ्या वेळा जास्त होईल तेवढ्या वेळा गार पाण्याने फेसवॉश करते आणि सकाळी घरून निघताना आयसिंग करून निघते. आयसिंग करते आणि नॉर्मल माझं CTM. आता मी सनस्क्रीन रेग्युलर यूज करते समरमध्ये तरी, तसं तर बारमाही करायला पाहिजे. सो तुम्ही बघू शकता फाउंडेशन अगदी थोडंसंच राहिलेलं आहे आणि मला डार्क सर्कल खूप जास्त आहे. सो मी तिथे जास्त यूज करेल आणि बाकी ॲक्च्युली मला फेशियल हेअरसुद्धा रिमूव्ह करायचे आहे. खूप दिवस झालेत. जेव्हा मी लास्ट व्हिडिओ आय थिंक अपलोड केलेला
तेव्हा मी केलेलं. सो ना मी आज ब्युटी ब्लेंडर यूज करत नाही आहे, मी काबुकी ब्रश घेतलेला आहे. याने खरं सांगू का खूप छान ब्लेंड होतं. आय डोंट नो तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कसं दिसत असेल, पण हां खूप छान ब्लेंड झालेलं आहे. आता मी ना पावडर सेट करायच्या आधी ब्लश लावून घेते अगदी थोडासा, कारण नंतर ना तो खूप जास्त ब्लश दिसतो. ब्रशेस आणलेत आता, आणि हे माझं स्विस ब्युटीचं पॅलेट जे मी यूज करते यातला ब्लश घेते, त्या स्टॉप करते, आणि खूपच जास्त पिगमेंटेड आहे हे. तुम्ही म्हणाल नॅचरल मेकअप करायचा तर मग ब्लश कशाला, तर तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर कळेल की हा ब्लश एवढा कशासाठी. ॲक्च्युली माझ्या घरी कोणालाच ब्लश लावलेला आवडत नाही, मी लावलेला आवडत नाही. आता मी ना कॅमेराची फ्रेम आहे या साईडला, आणि मी सेंटरला माझ्या स्वतःकडे बघून बोलते, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मी कुठे बघते आहे. सो माझं ब्लश लावून झालेलं आहे. रात्रीची वेळ आहे, खरं तर कॉन्टोर करायची गरज नाही, बट स्टील लिटिल बिट कॉन्टोर. मी तसाही घरी जायचा आधी रिमूव्ह करतेच, पण आज मला डायरेक्टली श्रेयाकडे जायचं आहे, सो आज रिमूव्ह करणं होणार नाही. आय थिंक घरी गेल्यानंतरच करेल. घरी मी वेट वाईप्स घेऊन जाते बाय द वे. आणि ना मी व्हिडिओ सुरू करायच्याच आधी लिप बाम लावून घेतलेलं. आता मी हा ब्रशनी हाताला जेवढं लागलेलं आहे ना तेवढं डॅब डॅब करून घेते, कारण मला ब्रश ठेवून द्यायचा आहे, आणि लगेचच ब्रश वॉश करणं होणार नाही. सो मग ते फंगस वगैरे पकडायचे चान्सेस राहतात त्याच्यामुळे. आणि ना पावडर घेतल्यानंतर डायरेक्टली अप्लाय करायची नाही, खूप जास्त वाटते. तुम्ही नंतर डस्ट ऑफ करणार असाल तर अशी लावून ठेवली तरीसुद्धा चालते, पण माझ्याकडे आता वेळ नाही आहे तेवढी. मला ना एक कॉल आलेला, तर कॉलवर बोलता बोलताच मी पावडर लावून घेतलेलं आहे, सो त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. आता तुम्हाला हे खूप जास्त वाटत असेल, पण तसं नाही आहे. अगदी 5 ते 10 मिनटात हे सेट होऊन जाईल. आता मी माझी टिकली लावते. येस, मस्कारा वगैरे काहीच लावणार नाही आहे मी, कारण शूट केल्याबरोबर खरं तर मला हे काढायचं आहे आणि श्रेयाकडे जायचं आहे. त्याआधी आयब्रोज मला करायचे होते आज, पण आयब्रोज करणं काय झालं नाही माझं. मी माझी स्वतःचे आयब्रोज स्वतः नाही करू शकत, त्याच्यामुळे मग मी बाहेरून करून घेते. अगदी या ब्रशला खूप आधीचं थोडंसं लागलेलं होतं, तेच मी इथे लावलेलं आहे. येस, आता माझं फेवरेट पार्ट म्हणजे लिप क्रायॉन लावायचं. सो जे मला रेग्युलरली बघतात त्यांना माहिती आहे की मी कुठले लिप क्रायॉन्स यूज करते. सो मी ते स्विस ब्युटीचा लिप क्रायॉन यूज करते. हा डार्क शेड आता मी आरसा माहिती नाही कुठे ठेवला. हा जो ब्राऊन शेड आहे हा मी वरनं लावलेला आहे, आणि हा पिंकिश शेड आहे तो मी खाली लावते. लिप लाईन वगैरे काही केलेलं नाही आहे मी बाय द वे. तुम्ही बघू शकता किती ब्युटिफुल कलर तयार झाला आता. बस आय एम रेडी टू गो. आता ना धूपमुळे खूप जास्त धूर झालेला आहे, म्हणून तुम्हाला कदाचित व्यवस्थित दिसत नसेल. मी आता इयरिंग्स घालून घेते. मला टिकलीसुद्धा चेंज करायची आहे. मी टिकली चेंज करते, इयरिंग्स घालून घेते, आणि मेकअप फिक्सर वगैरे मी काहीच मारणार नाही आहे. हायलायटर वगैरे सुद्धा नाही लावणार आहे. असंच आता मी सांगते तुम्हाला ब्लश मी जास्त का लावलेलं, पण आधी मी टिकली लावून घेते, इयरिंग्स घालून घेते, आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत. सो माझं क्विक शूटसुद्धा आटपलं, आणि मी बोलले होते इयरिंग्स वगैरे घातल्यानंतर बोलतो तुमच्यासोबत, पण मग शूटच्या नादात मी विसरून गेले. आता निघायचं आहे बघा, बॅग वगैरे सुद्धा लटकवलेली आहे, आणि आता मला लक्षात आलं की मी तयारी दाखवणार होती. सो ह्या इयरिंग्स मला क्विक दिसल्या, सो मी ही घातली. ही वॉच श्रेयाची आहे, आणि मोठी टिकली लावली, कारण छोट्या टिकलीमध्ये आता मला कम्फर्टेबल वाटत नाही. मला मोठ्या टिकलीची सवय झाली आता, सो त्याच्यामुळे. आणि छोटी टिकलीची डब्बी घरी आहे, सो मी घरून येताना ती लावून येते, कारण मोठी मी घरी नेत नाही प्रिशूमुळे. मी खूप फास्ट बोलते असं तुम्हाला वाटत असेल, पण ना श्रेया माझा वेट करते. मला शूटच्या नादात इथनं निघायला अर्धा तास वेळ झालेला आहे. आता तिचा कॉल येतोय, मला तिकडे जायचं आहे. बाकी काय होतं ते तिकडे गेल्यानंतर शेअर करते. शूट करायसाठी मी स्टिकसुद्धा घेतलेली आहे. तर चला आता बाकी काय होतं ते पुढे तुमच्याबरोबर शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. मी श्रेयाच्या इथे पोहोचली. इथे नेहमीच असं होतं की मी जेव्हा येते तेव्हा ती बिझी असते, आणि जेव्हा ती फ्री असते तेव्हा मी पोहोचलेलीच नसते. माहीत नाही आता किती वेळ वेट करावं लागेल. बसली आहे मी इथे.
सो श्रेयाला ना हा फ्रॉक आवडला होता, पण सेम असा प्रिशूकडे आहे आणि बाकी ही व्हेरायटी छान होती. काम काही सुटत नाही. सो आता बघते मी, वेट करते. शॉपमध्ये पोहोचलो आणि खूप छान छान कलेक्शन आहे आणि प्रिशूसाठी आम्ही नेहमी इथूनच घेत असतो, पण इथे ना खूप जास्त अचानक ट्रकचा आवाज आलेला, त्याच्यामुळे मी व्हॉइसवर करते आहे. तिथे पोहोचल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की कोणत्या एजच्या बाळासाठी ड्रेस पाहिजे. त्यांनी आम्हाला दाखवले. काही काही ड्रेस पसंत आले. श्रेयाला हा फ्रॉक पसंत आलेला होता, पण असाच सेम प्रिशूकडे आहे. सो आम्ही म्हटलं थोडं डिफरंटमधून घेते त्या बाळासाठी. मला इथलं कलेक्शन खूप आवडलं. छान आहे. सो त्या बाळाचा ड्रेस घेतल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो, जिथे लेडीजचा पूर्ण सेक्शन होता आणि वेगवेगळ्या व्हेरायटीचे इथे ड्रेसेस होते. म्हणजे रिपीट असली कुठलीच व्हेरायटी नाही. खूप छान छान क्वालिटी होती आणि आम्हाला कन्फ्युजन होत होतं की कुठलं घ्यायचं नेमकं. मागे असाच घेतला आपण पिशूसाठी असाच घेतला. क्वालिटी एक नंबर आहे. क्वालिटी छान आहे. छान आहे आणि प्राइस एक नंबर आणि व्हेरायटी हो. कितीपर्यंत घेऊ? घ्यायचा असेल तर सिरियसली घे. हो, घ्यायचा तर आहेच ना. घ्यायचा छान. हे वा. आणि वेडिंगसाठी आहे का काही? ते पण दाखव. मला असं वाटतं तुला घ्यायचं, म्हणजे जेन्युइनली तुला घ्यायचं आहे तर यामधला घे. तुला डेलीच्या हिशोबाने पाहिजे ना, पण क्वालिटी चांगली म्हणून घ्यायचं. हो. ऑफिसमध्ये पण कम्फर्टेबल. एकदम हे पण नाही. तो श्रेयाचं इथे खूप जास्त कन्फ्युजन होत होतं की तिला नेमकं कशामधून घ्यायचं आहे, पण तिला डेली यूजसाठीच पाहिजे होतं. सो मी इथे तिला सांगत होती आणि नेमकं ना आम्हाला दोघीला सुद्धा एकच ड्रेस पसंत पडला. मीही तिला तोच सजेस्ट केला आणि तिला सुद्धा तिथे गेल्या गेल्या नजर त्यावरच पडली होती. सो त्या दादाला आम्ही तो ड्रेस काढून मागितलेला आहे. व्हाईट लेगिंगवर जाते, ब्लू लेगिंगवर पण जाते आणि ऑफर. सो तिला हा ड्रेस घेतल्यानंतर आम्ही बाहेर पडलो, तर त्या दादांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ब्लॉगमध्ये तुमच्या बाकी बाहेरचं सुद्धा घ्या. सो मी त्यांचं बाहेरचं सुद्धा दुकानाचं शूट केलं. आता इथे असं झालेलं की मी माझा नॉर्मल ब्लॉगच शूट करत होते, पण त्यांना त्यावरून समजलं की मी ब्लॉगर आहे. सो त्यांनी बाकीही शूट करू दिलं. शॉपिंग झाली. खूप छान कलेक्शन आहे खरंच. मी डिटेल व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करते आणि घरी गेल्यानंतर दाखवते की आम्ही काय काय घेतलंय. सो आता जायचं आहे. कसं वाटलं श्रेया कलेक्शन? एक नंबर. श्रेयाचा ड्रेस सुद्धा दाखवते मी घरी गेल्यानंतर. आलो आणि या मॅडमने आल्याबरोबर श्रेयाच्या हातच्या कॅडबरी घेतली. दाखव कॅडबरी, दाखव. ओके. सो आत्ता ना माझ्याकडे तुम्हाला सांगायला गुड न्यूज आहे, ती मी पुढे सांगते. त्याआधी ड्रेस तर सध्याच नाही दाखवू शकत, कारण तो लहान बाळाचा आहे आणि प्रिशूला दिसला की तीच घालून घेईल. सो ते मी नंतर दाखवते प्रिशू नसताना. आधी श्रेयाचा ड्रेस दाखवायचा आहे, तो सुद्धा प्रिशू नसताना दाखवते. आता मी माझं मेकअप वगैरे काढून घेते. आधी न्यूज मला आईला सुद्धा सांगायची आहे. आईचे एक्सप्रेशन मी तुमच्याबरोबर शेअर करते. आईला सांगता सांगताच तुम्हालाही सांगते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट करा. आधी मी हातपाय धुवून येते आणि या मॅडमला आधी शांत करते आणि त्याच्यानंतर पुढे गुड न्यूज सांगते. सो व्हिडिओला कनेक्ट करा. वगैरे धुवून आली. आता बॉटल्स भरले. आता ह्या बॉटल आधी फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण सकाळी गरम पाणी लागतं, सकाळी थंड पाणी लागते. त्यात उद्या कॉर्पोरेशनचं पाणी येणार आहे, त्याच्यामुळे ताजं पाणी असते. सो अजिबातच थंड पाणी प्यायला मिळत नाही आणि आता उन्हाळा सुरू झाला तर आधी ह्याला फ्रीजमध्ये ठेवते मी आणि त्यानंतर मग बाकी पुढे बोलते. सो बॉटल फ्रीजमध्ये ठेवल्या. आता रात्रभरासाठी ना मी त्याला जिथे नॉर्मल जिथे बॉटल्स ठेवतो ना तिथे ठेवते आणि सकाळी उठल्याबरोबर काय करते, एक 7:30 वाजता वगैरे त्याला मी फ्रीझरमध्ये ठेवते. म्हणजे ते आईस होऊन जातं. रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवायची गरज नाही आहे. आईस्क्रीम ठेवलेली आहे त्याच्यामुळे फ्रीझरचा पॉवर फुल आहे, म्हणून मग मी त्याला साईडलाच ठेवते आणि सकाळी सकाळी फ्रीझरमध्ये ठेवते. आईस्क्रीम असल्यामुळे आता ना मला हे सुद्धा पूर्ण क्लीन करायचं आहे एक दिवस. आणि ह्या मॅडमला फ्रीज उघडलं की इथे यावं लागतं. प्रिशू काय आहे, चल साईडला, फ्रीज बंद करू दे मला. बॉटल अशा मी साईडला ठेवल्या, बाकी सर्व सामान ठेवलेलं आहे त्याच्यामुळे. सो आईला गुड न्यूज सांगते आणि मग हे सगळं रिमूव्ह वगैरे करते. श्रेयाला गुड न्यूज माहिती आहे, कारण श्रेया माझ्या सोबतच होती. आईला सांगते, आईचे एक्सप्रेशन कसे येतात ते बघू. सांग गुड न्यूज कशाशी संबंधित असेल, एक अंदाज.
व्हिडिओशी संबंधित पण काय असू शकते? काय कॉन्ट्रॅक्ट गिंट्रॅक्ट भेटला असेल त्याला. नाही, थोडंफार जवळपास येते. आम्ही गेलो होतो रोशनीच्या मुलीसाठी ड्रेस आणायला, तर त्यांनी आम्हाला व्हिडिओसाठी ऑफर केलं की व्हिडिओ बनवून द्या आमच्या ह्याचं. तर त्यांचे खूप सारे दुकान आहे. कशी वाटली गुड न्यूज सांग. छान वाटली. खरंच कशी वाटली? खरंच चांगली होती ना. खूप छान न्यूज आहे ही. मला पहिल्यांदा शॉपच्या प्रमोशनचं काम मिळते, तेही क्लोथच्या शॉपच्या प्रमोशनचं. आणि आम्ही डिसाईड केलं की त्यांना एक सॅम्पल आधी देऊ तसंच, आणि त्याच्यानंतर मग काय आहे ते पुढे डिसाईड करू. सो खूप छान तिथे कलेक्शन खरोखर छान आहे. मी प्रिशूची शॉपिंग तिथूनच करत असते. सो लवकरच ते तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला ही न्यूज कशी वाटली तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो आता आम्ही आमचं पटापट आवरून घेतो, जेवण वगैरे करायचं आहे, त्याच्यानंतर मी बाकी पुढे शेअर करते. श्रेयाचा ड्रेस निघणार आहे फक्त, श्रेयाचा बाकी काही dress. नाही. पण पूर्ण कम्फर्टेबल आहे ना. अशी अशी या टाइप मध्ये दाखव. हे पा, आहा, कशी दिसत आहे मी? खूप छान कम्फर्टेबल ड्रेस आहे. म्हणजे जॅकेट पॅटर्न मध्ये आहे, जो मी होय, हा दाखवला तर होता. खळकटे नको उद्याच हे घालायचं पहा. आहे. हे म्हणजे खूप छान आहे, क्वालिटी पण छान आहे, जॅकेट पॅटर्न मध्ये आहे. संगीतचं दाखव. आणि प्रिशूला लगेच पाहिजे दाखवल्याशिवाय कंट्रोल. तो तसा असा आहे श्रेयाचा ड्रेस. खूप छान आहे, जॅकेट पॅटर्न मध्ये आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे. मला सुद्धा खूप जास्त आवडला होता, पण मी नाही घेऊ शकली. आणि हे पहा, माझ्या साईज मध्ये पण अवेलेबल होता. खूप छान आहे. आणि प्रिशू तिला तो ड्रेस मागतीये, म्हणून आम्ही प्रिशूला जुगाड करतोय. प्रिशू सोबत आम्ही चीट करतोय. कसा वाटला? हा प्रिशूला लास्ट टाइम घेतलेला ड्रेस. ती ड्रेस मागत होती, त्याच्यामुळे तिला म्हणलं की हा तुझ्यासाठी आणलाय. कसा आहे प्रिशू? डिश कसा आहे? डिश कसा आहे? डिश आवडला का? इकडे बघ. नको दिसू दे ना तो तिला. चला, यांचा ड्रेस पुरान चाललाय, तोपर्यंत मी हे मेकअप वगैरे रिमूव्ह करते. कशी दिसते प्रिशू? गोल फिरून दाखव. ओहो, मटकनं तर कोणी आमच्याच कडून शिकावं. कसं? अय होय, आहा दिसतो तू. तसं नाही करू. आहा काय अमन आहे नवीन ड्रेसचं प्रेम. सो मी मेकअप रिमूव्ह केला. आता मला फेस वॉश करायचा. त्याआधी ना आज सकाळी केलेला घोळ दाखवते. पूजा करताना प्रिशू रोज माझ्या मांडीवर येऊन बसते आणि त्याच्यामुळे या ड्रेसचा पॅन्ट जो आहे तो थोडा कडक आहे. सो मी पूजा करेपर्यंत फक्त लॅगिन घातलेली दाखवते. मी पूजा करेपर्यंत फक्त लॅगिन घालते म्हटलं. त्याच्यानंतर घाईघाईत एक क्लायंट येणार होतं, सो घरून घाईघाईत निघाली आणि जाताना हा पॅन्ट तसाच घातला आणि त्याच लॅगिनवर मी आज दिवसभर होती. तसं काही जाणवलं नाही, पण जेव्हा रोडनी म्हणजे श्रेयाच्या तिथे जेव्हा मी पोहोचली, श्रेयाच्या तिथे पोहोचल्यानंतर मी बसलेली होती गाडीवर, तेव्हा एक लेडी तिथून जात होती. तिने माझ्या पायाकडे बघितलं आणि ती हसली. आणि जेव्हा गाडीवर आपण पायवर ठेवून बसतो ना, तेव्हा हे जे पॅन्ट्स असतात हे असे वर होतात. सो तिला ती लॅगिन दिसली आणि ती हसली, तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि मला ते एवढं एम्बॅरेसिंग वाटलं आणि मी तिथे डोक्याला हातच लावला. सो तेव्हा कदाचित तिला लक्षात आलं असावं की मी चुकून ते झालेलं आहे आणि तशीच होती मी आज दिवसभर. सो घाईघाईत असे सुद्धा काही घोळ होतात जे मग मला नंतर लक्षात येत नाही आणि हे फक्त प्रिशूच्या सुसूच्या प्रॉब्लेममुळे. तर चला, आता मी पटकन फेस वॉश करते, चेंज करते. आता आम्हाला जेवण करायचं आणि हिचं ड्रेस प्रेम काही संपत नाहीये. जेवण झालं आणि आता मस्त आमचा बेत आहे आईस्क्रीमचा. हे तेच आईस्क्रीम आहे जे त्या दिवशी रात्रीला आणलेलं. किती वाजता? रात्री 12 वाजता. सो तेच हे आहे. त्या दिवशी काही दिलं नाही मग मी कोणालाच, कारण सर्व झोपी गेले होते पार्सल येईपर्यंत. सो आता हे आईस्क्रीम खायचं आहे. सो मस्त आईस्क्रीम वगैरे काढलं आणि मी ना असंच कापते फॅमिली पॅक, म्हणजे जेणेकरून सांडसुद्धा नाही आणि सर्वांना एकसारखं मिळते. सो आता आम्ही त्याचा आनंद घेतो. सो प्रिशू झोपली आहे. प्रिशूला आईजवळ झोपून दिलं मी आणि म्हणजे प्रिशूला एवढ्यात मी आईजवळच झोपवते आहे. जसं सांगितलं की तिचं ब्रेस्ट फिडिंग बंद करायचं, त्याच्यामुळे डॉक्टर बोलले की जेवढं होईल तेवढं दुसरं कोणाकडे झोपू द्या आणि ती एवढ्यात आईकडे झोपते. सो ती झोपलेली आहे म्हणून मी इकडे येऊन व्हिडिओ एंड करते आहे. बाकी तो जो लहान मुलाचा ड्रेस होता ना घेतलेला, तो मी उद्याला दाखवते तुम्हाला, म्हणजे नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो तुम्ही ते नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की बघा.
या व्हिडिओला मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.